हे आरोप मी श्री जेवी ग्रेन डीलर असोसिएशनचे अध्यक्ष श्री अनिल गुलाबचंद गुप्ता यांच्यावर सरासर करत आहे। हे साले पोषण आहाराचे माल 1400 रुपये 10 टनाचे भाड्याने घेऊन ते माल साऊथ आफ्रिकेला त्याच्यामध्ये 101 गाड्या ते पाठवत आहे महिन्याला। त्यांचे भिवंडीचे जे गोडाऊन त्याच्या इन्क्वायरी करून त्याच्याचे CCTV फुटेज काढून सर्व प्रसिद्ध होणार आणि जे आपल्या काय साडे पोषण आहाराचे जे साडे आहे व महिला बचत गट आहे त्यांचे CBI इन्क्वायरी करा, त्याच्यामध्ये सर्व सिद्ध होऊन जाणार। सर तुम्ही कसं ठामपणे सांगू शकता की साऊथ आफ्रिकेला सर यामुळे आम्ही सांगू शकतो 1400 रुपये भाड्यामध्ये परवडणारच नाही। त्याच्या अगोदरच्या 2023च्या ट्रान्सपोर्टेशनच्या भाडा घेताना फक्त 3700 रुपये होता। आता 2026 मध्ये जे घेतलेलं आहे टेंडर त्याच्या भाडा 1400 रुपये कसं आहे। 4500 रुपयाच्या भिवंडीचे मुंबई पोस्ट डिझेल आहे, 14000 रुपये गाडीचे भाडे आहे, 9500 रुपये खर्च आहे। ते आमच्या ट्रस्टला 7500 रुपयाचे लॉस होत आहे। कोण भरून देणार? अनिल गुप्ता काय पॉकेटमधून टाकत आहे का पैसा? ते आमच्या ट्रस्टला लॉस होत आहे। त्यांच्याकडे काही पुरावा असणार ना, तेव्हा दानवे साहेब विरोधी पक्ष नेत्याने जेव्हा हे आवाज उचललेला आहे, काही तर त्यांच्याकडे पुरावा असणार की तेव्हा आरोप लावलेला आहे। 4-5 आमदारांनी आरोप लावलेला आहे। आम्ही तर ट्रस्टचे बॉडीचे मेंबर आहे। आम्ही हे बोलतो की काल काय ट्रस्टवरती कारवाई झाली त्याच्यामध्ये आम्ही पण बॉडीवरती आहे। पण अनिल गुप्ता कुणाच्या हलगर्जी एवढी दादागिरी आहे की ते कुणाला नाही। अनिल गुप्ता ट्रस्टच्या जेव्हा पैसे घ्यायचा अधिकार कुणाला नाही आहे। अनिल गुप्ता आपला पर्सनल अकाउंट मध्ये 80% आपल्या 10% आपल्या पोरगाच्या 10% आपल्या जिजाच्या अकाउंट मध्ये घेत ऑडिट रिपोर्ट मध्ये आहे। ते ऑडिट रिपोर्ट मध्ये दिलेले आहे। टेंडरच्या आमच्या महाराष्ट्र शासनाला हे अपील केलेलं आहे, महाराष्ट्राच्या CM ला, देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि माननीय श्री छगन भुजबळना आमच्या मंत्री खात्याचे, त्यांना आम्ही एकच रिक्वेस्ट करतो की जे टेंडर 2017 साली जसा आलेला होता अटीप्रमाणे त्या अटीप्रमाणे देण्यात यावी। हे जे अटी नंतर टाकण्यात आलेलं आहे 2023ला की जे ट्रान्सपोर्टर सध्या कार्यरत आहे त्याला 3 वर्षाचे अनुभव ज्यांना आहे तेच टेंडर भरू शकणार, ते अटी काढण्यात यावी। याच्या मूळ कारण आहे की जे आपला टेंडर भरला कार्यरत त्यांच्याचकडे असणार 3 वर्षाच्या कार्यरत। 3 वर्षामध्ये कोण आले ना, आणि 3 वर्षाच्या मुदत संपून पण 8-9 महिने झालेले आहे, ते त्यांनाच एक्सटेन्शन देणार, दुसरा बाहेरचा माणूस होऊ शकणार। हे सर गोल आहे। जे टेंडर आज माल उचलत आहे 5 रिजनचे MR चे, जेवढे 5 रिजनचे हे सर्व यांचे सर्वांवरती FIR झालेले आहे, सर्वांची कंप्लेंट झालेली आहे। माझा मुद्दा एकच आहे की जे पण टेंडर मध्ये गोल जे महाराष्ट्र सक्षम ट्रान्सपोर्टर सर असेल त्यांना टेंडर भरण्याची परवानगी सर्वांना संधी देण्यात यावी आणि हे मुद्दा मेन काढण्यात यावी की 3 वर्षाचा हे पाहिजे की रेसलिंग मध्ये जे काम केलेलं आहे त्याला टेंडर, हे मुद्दा मेन काढण्यात यावी। मेन मुद्दा आमचा हे आहे।